टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जय जिजाऊ। आज आम्ही छत्रपती प्रतापसिंह महाराजां कोण असं विचारणाऱ्या एका ब्रिटिशांच्या समर्थकाचं आणि रेशीम बागेच्या विचारधारेच्या समर्थकाचं म्हणजे लक्ष्मण हाके यांचं आज आम्ही या ठिकाणी छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कोवई नाके राजवाडा येथील पुतळ्यासमोर त्यांचं चित्र फाडून आम्ही आज त्या ठिकाणी त्यांचा निषेध केलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छत्रपती प्रतापसिंह महाराज हे या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे सगळ्यात पहिले शिक्षणासाठी सर्वात जास्त काम केलेले राजे आहेत। याचे पूर्ण ऐतिहासिक पुरावे आमच्याकडे आहेत। त्यानंतर छत्रपती प्रतापसिंह महाराज हे पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत। त्या भाषणामध्ये लक्ष्मण हाके असे म्हटले त्यांच्या बाईटमध्ये की या प्रतापसिंह महाराज किंवा त्यावेळीचे राजे राजवाडे काय करत होते, तर छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी तत्कालीन व्यवस्थेला जुगारून जे त्यावेळीचे जनरल लॉर्ड होता याला छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी पत्र लिहिलेले आहे। त्या पत्रामध्ये छत्रपती प्रतापसिंह असे म्हणतात, मी छत्रपती मराठ्यांचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मी खासा वारस म्हणून या स्वराज्याच्या गादीवर बसलेलो आहे आणि तुम्ही म्हणतात माझ्या पूर्वजांनी उभं केलेले स्वराज्य तुमच्या हातात देऊ, माझं प्राण गेलं तरी चालेल, पण मी शिवरायांनी तयार केलेलं स्वराज्य तुमच्या हातात देणार नाही। अशा प्रवृत्तीचा सर्वसमावेशक आणि सगळ्या जाती धर्मांसाठी न्याय व्यवस्था निर्माण करणारा आणि पूर्ण देशाला नव्हे तर पूर्ण जगाला मार्गदर्शन दाखवणारा हा छत्रपती प्रतापसिंह महाराज सारखा आमचा महान राजा, या राजाबद्दल हाके सारखा एक निमबुद्धीचा विकृत जो की मराठा ओबीसी संघर्ष होण्याकरिता वारंवार प्रयत्न करणारा एक रेशीम बागेचा समर्थित असा व्यक्ती जो या महाराष्ट्रामध्ये जाणून बुजून मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न करत आहे, अशा व्यक्तीला आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा येथे त्याचं चित्र फाडून आम्ही त्यांना निषेध करत आहोत। सगळ्यात पहिली सांगायची गोष्ट एक आहे, महात्मा ज्योतिबा फुले आमच्या सगळ्यांसाठी वंदनीय आहेत। आम्ही सगळ्यांना त्यांना आम्ही आमचे वडिलापेक्षा मोठं मानत आहोत। पण तुम्ही जर बहुजन नायकांना आपसात लढवून जर दोन्ही समाजाला झगडवायचा प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीचं आहे। छत्रपती प्रतापसिंह महाराज कोण विचारण्याचा अधिकार खुद्द या देशाच्या प्रधानमंत्र्यांना नाही तर या कुणालाच नाहीये, कारण त्यांचं काम इतकं मोठं आहे। जवळजवळ त्या काळी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली प्रेस चालू करणारा, पुस्तक प्रिंटिंग प्रेस चालू करणारे राजे म्हणून प्रतापसिंह महाराजांची ओळख आहे। तत्कालीन काळामध्ये बहुजन मुलांना शिक्षण मिळावं याकरिता 3.5 लाख रुपये खर्च करणारा देशातील एकमेव राजा आहे। 60,000 पुस्तकाचा खाजगी संग्रह, त्यानंतर 40,000 पुस्तकं छापून घेणारा प्रतापसिंह राजा आहे। आपल्या राज्यामध्ये सर्व लोकांना पाण्याची व्यवस्था मिळावी म्हणून या राज्यामध्ये पाण्याची व्यवस्था निर्माण करणारा, त्या काळी ब्रिटिश इंजिनियर्स आणून साताऱ्यामध्ये पाण्याची व्यवस्था लावणारा आमचा प्रतापसिंह महाराज आहे। असे महान प्रतापसिंह महाराज जे आज आपण साताऱ्यामधली किंवा सातारा संस्थानामधली जी बाजारपेठ बघतोय, हे बाजारपेठ वसवणारा प्रतापसिंह राजा आहे आमचा। अशा महान प्रतापसिंह राजांच्या बद्दल जर लक्ष्मण हाके सारखा विकृत व्यक्ती जर हे म्हणत असेल की कोण प्रतापसिंह महाराज, काय प्रतापसिंह महाराज, असेल काय इतिहास आहे प्रतापसिंह महाराजांचा, तर आज आम्ही छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यापासून त्यांना आव्हान देऊ इच्छित आहोत की त्यांनी आम्हाला जिथं बोलावं तिथं बोलावं, त्यांनी आम्हाला शिवतीर्थावर बोलावं मुंबईला, त्यांनी आम्हाला लाल महालासमोर बोलवावं, त्यांनी आम्हाला त्यांच्या मराठवाड्यात बोलवावं, विदर्भात बोलवावं, त्यांच्या रेशीम बाग मध्ये बोलवावं, नाहीतर सदाशिव पेठेमध्ये बोलवावं। आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा इतिहास उघड छातीनं मांडणारे मावळे आहोत। आम्ही त्यांचं पराक्रम, त्यांचं शौर्य आणि समाजाबद्दलचं त्यांचं त्याग आम्ही उघड मात्यानं समाजापुढे मांडू आणि जी लोक प्रतापसिंह महाराजांचा विरोध करतात त्या लोकांना ती लोक या महाराष्ट्रात राहायची लायकी नाही, त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला असं आम्ही राज्य सरकारला विनंती करतो। आणि त्याचबरोबर एक गोष्ट सांगतो महत्वाची, ही सर्वजण बाळाजी पंत नातू यांना प्रतापसिंह महाराजांवर त्रास दिला, त्यांच्या विचारधारेच्या आणि पेशव्याच्या विचारधारेच्या अवलादी आहेत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।